हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज ए मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी अगदी सोपी आणि सहज बनते आणि ही रेसिपी आपण उपवासालाच खावी असं काही नाही आहे. तर मी काय केले, रताळे घेतले अर्धा किलो, स्वच्छ असे धुवून घेतले, वरची साल अशा पद्धतीने काढून घेतली. आजूबाजूचे दोन्ही टोकं मी अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने कापून घेतलेले आहेत. तर बघू शकता. आणि असे गोल गोल मोठे मोठे काप मी करून घेतलेले आहेत. आणि हे चवीला अगदी अप्रतिम लागतात. आणि हे फळ बऱ्याच दिवसातून 6 महिन्यातून एकदाच येतं. एक आषाढ महिन्यामध्ये दिसतं आणि नंतर शिवरात्रीला. तर नक्कीच करून बघा, अप्रतिम लागतं खायला. तर कसं बनवायचे ते बघूया. आधी तूप टाकून घ्या पॅनमध्ये. अशा पद्धतीने तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. तूप छान असं पॅन कडक तूप कडक झाल्यानंतर त्याच्यात एक एक स्लाईस आपण अशा पद्धतीने लावून घ्यायची. गॅस आपण कमीच ठेवायचा आहे, फुल न ठेवता अगदी लालसर खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सर्वच स्लाईस अशा पद्धतीने लावून घेणार आहोत. तर ही रेसिपी मी थोडी लेट शेअर करते. तर अगदी सोपी आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर अशा पद्धतीने ना, आता दुसरी साईड मी पलटी करून घेते. अशा पद्धतीने छान अशी खरपूस झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी एक एक परतून घेते. साईड अशा पद्धतीने आपले परतून झालेले आहेत. आता आपण आहे ना, 1 चमचा साखर वरून टाकून घेणार आहोत. जेवढे क्वांटिटी असेल ते त्यानुसार टाकत चला. तर मी अशा पद्धतीने छान असे टाकून घेणार आहे. अगदी छान चवीला अप्रतिम होतात आणि हे ना खूप कुरकुरीत पण लागतात. अशा पद्धतीने जर बनवले तर नक्कीच तुम्ही जर तुमच्याकडे रताळे वगैरे भेटत असतील तर नक्कीच करा. आणि वर्षातून हे फळ बऱ्याच जणांना भेटतं खायला. तर नक्कीच शरीराला चांगलं सुद्धा असतं. तर नक्कीच खाऊन बघा अशा पद्धतीने काप बनवून. तर बघू शकता अगदी खरपूस असं तयार झालेलं आहे. तर आता आपण हे बाजूला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता अगदी सुंदर आणि चवीला अप्रतिम झालेले आहेत. बघू शकता, बघता क्षणी खाण्याची इच्छा सुद्धा होते. आता बाकीचे जे काप होते ना, तर त्यांना सुद्धा मी तसंच करून घेतलं. पॅनमध्ये टाकून घेतलं, तूप टाकून घेतलं अशा पद्धतीने. आणि हे सुद्धा थोडेसे हे ना, थोडी जास्त साखर टाकलेली आणि कमी जास्त फ्राय न होता कमीच फ्राय केलेले आहेत. जर जास्त कुरकुरीत न होता सॉफ्टच केलेले आहेत. कोणाला सॉफ्ट आवडतात, कोणाला कुरकुरीत आवडतात. तर अशा मी 2 प्रकारचे केलेले आहेत. याला सुद्धा मी 1 चमचा साखर टाकून घेतली होती आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं होतं. तर बघू शकता अगदी मस्त असं झालेलं आहे. पण परत आपण 5 मिनिटासाठी अशाच पद्धतीने गॅसवर ठेवणार आहोत. अगदी कच्चं न खाता आपल्याला शिजून खायचे. तर हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडीने खातात अशा पद्धतीने जर बनवले तर. कारण की कसं सॉफ्ट होतं. आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून दिलं होतं. आता बघू शकता मस्त असं येलो कलरसुद्धा आलेला आहे. अगदी अप्रतिम असे झालेले आहेत. तर बघू शकता आणि मस्त असं शिजूनसुद्धा गेलेले आहे. तर आता आपण आहे ना, बघूया शिजलं का. तर शिजलेले आहे. उलटणीच्या साह्याने आपण चेक करून बघूया. मस्त असं तयार झालेले आहेत. तर आता आपण हे सुद्धा मस्त प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. अगदी 10 ते 7-8 मिनटात हे तयार होतं. करायला अजिबात वेळ नाही आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतात. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच तुमच्या नातेवाईकांना सुद्धा शेअर करा रेसिपी. थँक्यू, धन्यवाद.